साधारणपणे बघशील तर एक 10 वर्षात म्हणजे कुठल्याच प्रकारे बिग वॉल क्लाइम्बिंग हे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये फारशा प्रमाणात झालं नाही वेस्टर्न घाट्समध्ये. तो एक मुद्दा माझ्या डोळ्यासमोर होता. तर तिसरा पॉईंट होता असा होता की यंग जनरेशन हे क्लाइम्बिंग टेक्निक वाईज दे आर फार मोर सुपिरियर दॅन वॉट वी आर टुडे. Unfortunately or fortunately, I don't know, but they are more into the indoor climbing competitions, bouldering, etc. So just to give them also an exposure, I decided to mix and match this younger generation with the older generation, and that is how the thought came to my mind, saying that let's do an expedition rather than going for a smaller climb. So first of all, I would like to make it clear की I don't think it is impossible for us. महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट्समध्ये जिकडे पण बिग वॉल्स आहेत त्याच्यात दाकोबा इज दी हायेस्ट रॉक वॉल जी आतापर्यंत क्लाइंब झालेली आहे. वेन वी डिसाइडेड टू गो फॉर अ बिग वॉलच करायची, तर मग त्याच्यातला जो हायेस्ट ज्याची क्लाइम्बिंग हाईट आहे तो अटेम्प्ट का नाही करावा. आजचं क्लाइम्बिंग मी, बुद्ध्या, पुष्क्या अशा आज आम्ही तिघे वरती जाऊ. आपला 70-80 फुटाचा जो पॅच आहे त्या पॅचला आज पहिला रोप लागेल आणि जमलंच तर पाण्याची लोड फेरी करायची. आम्हाला नाही म्हणता येणार याला. हा सपोर्ट आहे की या सपोर्ट शिवाय पुढचं क्लाइम्बिंग शक्य नाही असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने चॅलेंज म्हणजे शेवटी एकदा तुम्ही रॉकवर गेल्यानंतर आणि आधीचा एक्सपिरियन्स असल्यानंतर तुम्ही 25 फुटांवर आहात की 2500 फुटांवर आहात त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यात सर्वात मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे एक होणार आहे की पुरं रॉकवरती लिटरली क्लाइंब करतायत. की पूर्वीच्या काळी आपण जसं की मोठा रॉक कुठे आधीमध्ये दिसला तर आपण स्किप करून साईडने एक रस्ता शोधायचो. या पोरांचं एवढं स्किल वाढलेलं आहे की यांना रॉक क्लाइम्बिंग म्हणजे लिटरली रॉक क्लाइम्बिंग करतायत.
जेव्हा हाईटवरती जातो तेव्हा फिअर फॅक्टर प्रचंड रीतीने ॲक्ट होतो, जो त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी सगळ्यांच्या मनामध्ये बसला असतो की फिअर फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही 2000 फुटावर नुसते उभे असता तेव्हा तुम्हाला नॅचरली जाणवतं. तेव्हा त्याच्याबरोबर एक्सपर्ट माणूस असेल तर तो तुला त्याचा फिअर फॅक्टर कमी करेल.